जय भीम। आज अशोका विजयादशमी निमित्त आमचे पुतणे गौतम भगवान पगारे यांनी जो पोल्ट्रीचा व्यवसाय चालू केलेला आहे व त्याला आज खऱ्या अर्थाने मी म्हणतो पूर्ण नांदगाव तालुक्यामध्ये हा जो व्यवसाय वाढीसाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याला मी माझ्या पगारे परिवाराच्या वतीनं तसेच माझ्या पक्षाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं व सर्व संपूर्ण मनमाड शहरातील समाज बांधवांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। परंतु या ठिकाणी आज त्यांनी हा व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर त्यांनी हे इन्क्युबेटर पहिल्या वेळेस पहिल्यांदा त्यांनी जे इन्क्युबेटर बनवलं ते साधं थर्मोकॉलचं होतं, त्याद्वारे त्यांनी सुरुवात केली व आज त्यांनी जे इन्क्युबेटर बनवलेलं आहे अक्षरशः ॲटो इन्क्युबेटर म्हणजेच या ठिकाणी 600 अंडी या ठिकाणी हॅच होऊ शकतात असं हे इन्क्युबेटर हे स्वतः त्यांनी बनवलं आहे। वेल्डिंग ही स्वतः केली, मटेरियलही त्यांनी ऑनलाईन बोलवलं व हे आज इन्क्युबेटर बनवून पूर्ण झालेलं आहे व अशोका विजयादशमी निमित्त हे इन्क्युबेटर आज याचं उद्घाटन झालं त्यांच्या मातुश्रींच्या हस्ते व प्रमुख पाहुणा म्हणून मलाच बोलवण्यात आलं। परंतु मला खूप आनंद होतो की आमचा एक ग्रामीण भागातील एक उद्योजक नाही, आमचा तो रँचोच आहे। कारण त्याच्याकडे अशी कला आहे की ती कला शक्यतो एखाद दुसऱ्याच माणसामध्ये असते। कारण वेल्डरही तेच, इलेक्ट्रिशियनही तेच व सर्व प्रकारचे त्यांच्याकडे ज्ञान असल्या कारणाने हे इन्क्युबेटर आज कंप्लीट झालेलं आहे व त्यांचा व्यवसाय आता दुगुणित होणार यात मात्र शंका नाही। कारण हे इन्क्युबेटर एट ए टाइम समजा 600-700 अंडी देत असेल, अंडी उगवत असेल व हॅच करत असेल व त्यातून मिळणारं उत्पन्न हे ते विकून व दरवेळेस ते डबलीनी उत्पन्न घेत असेल तर मी तुम्हाला शाश्वती देतो व 100% मी सांगू इच्छितो की हे इन्क्युबेटर त्यांना पुन्हा नवीन इन्क्युबेटर बनवण्यासाठी प्रोत्साहित करेल व हजारो अंडे हॅच करतील असं इन्क्युबेटर ते बनवतील व आपला जो व्यवसाय आहे तो नांदगाव तालुक्यातच काय पूर्ण नाशिक जिल्ह्यातच एक नंबर राहील। याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांचं काम पुन्हा असं म्हणजे दिवसागणिक वाढत राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो व येथेच थांबतो। जय भीम।